लक्ष्मी ऑर्गॅनिक जी कंपनी आहे त्याच्या विरोधात काल प्रचंड आंदोलन झालं, उपोषणही चालू होतं. पण ही कंपनी लोकांसाठी फायदेशीर आहे की घातक आहे? लक्ष्मी ऑर्गॅनिक ह्या कंपनीच्या वेगळ्या नावाने ती इटलीत अनेक वर्ष आपलं प्रोडक्शन करत होती. परंतु इटलीमध्ये 3.5 लाख लोक जेव्हा बाधित झाले, ज्या कंपनीमधून पिपास नावाचं अतिशय घातक रसायन जे कधीही नष्ट होत नाही ह्याचं उत्पादन होत असल्यामुळे इटलीच्या लोकांनी त्यांना हकवून लावलं, तिथल्या सरकारने त्यांना हकवून लावलं. लक्ष्मी ऑर्गॅनिक च्या विरोधात कालचं जे जन आंदोलन होतं हे फार महत्त्वाचं आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक ही वेगळ्या नावाने इटलीमध्ये अनेक वर्ष रासायनिक प्रोडक्शन करत होती आणि त्याच्यातलं सगळ्यात घातक, जनतेला घातक असलेलं, मनुष्याला घातक असलेलं असं पिपासचं जे उत्पादन आहे ते घातक उत्पादन करत असल्यामुळे इटली सरकारने त्यांना इटलीमधनं हद्दपार केलं. मागच्या दरवाजाने ती कंपनी भारतात, पर्यायाने महाराष्ट्रात आणि आता तर ती रत्नागिरीमध्ये लोटे परशुराम ह्या माळावर आलेली आहे. आणि त्यापासून जे होत असलेलं पिपासचं जे उत्पादन आहे तातडीने बंद करा अशा पद्धतीने मागणी करणारं एक आंदोलन गेली 76 दिवस, आजचा 77वा दिवस आहे, त्या ठिकाणी धरणं आंदोलन धरलं गेलेलं आहे. आणि काल जो मोर्चा झाला त्यामध्ये सगळ्यांनी, सर्व राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था असतील, अनेक ग्रामपंचायत असतील, चिपळूण तालुक्यातल्या 11 आणि खेड तालुक्यातल्या जवळजवळ 25 ग्रामपंचायतनी असे ठराव केलेले आहेत की हे पिपास इथनं ही लक्ष्मी ऑर्गॅनिक ही तातडीने बंद करावी. कारण त्यांचं जे वेस्ट आहे ते वेस्टही इतकं घातक आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे ते वेस्ट ते तळोजाला कॅरी करतायत, नेतायत टँकरमधनं. ते 2 टँकरही उलटले गेले आणि खूप घातक रसायन सध्या पाण्यामध्ये मिक्स होईल किंवा अशा पद्धतीने खूप घातक रसायन बनवणाऱ्या पिपास ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला तातडीने बंद करावं. एक इशारा वजा मोर्चा काल काढण्यात आलेला आहे. ते धरणं कायमस्वरूपी चालूच आहे. आता ते साखळी धरणं म्हणून धरलं जाणार आहे. पण जोपर्यंत ही कंपनी बंद होत नाही, ह्या इशारा मोर्चानंतर जो कालावधी कंपनीला दिला गेलेला आहे 20 एप्रिल पर्यंतचा, तोपर्यंत कंपनीने पिपासचं उत्पादन बंद केलं नाही किंवा ही कंपनी झाली नाही तर याही पेक्षा जास्त ताकदीचं निदर्शनं, जास्त ताकदीचं कंपनीवर मोर्चा असेल किंवा आंदोलन करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि निश्चितपणे कोकणाचं हवामान आहे, कोकणातलं पाणी आहे, कोकणातलं जे वातावरण आहे ते शुद्ध राहण्याच्या दृष्टीने कोणत्याही परिस्थितीत लक्ष्मी ऑर्गॅनिक कशा पद्धतीने बंद केली जाईल यासाठी अतिशय तीव्र आंदोलनाची तयारी संबंधित संस्था, संघटना करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत 20 एप्रिलपर्यंत हे उत्पादन बंद व्हावं अशी जी जनतेची अपेक्षा आहे ती पूर्ण न झाल्यास याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याची तयारी करण्यात आलेली आहे. कोकणाच्या हवामानाचा, कोकणाच्या वातावरणाचा, कोकणाच्या निसर्गाचा विचार करून इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या मंत्र्यांनी, इथल्या खासदारांनी ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं. जनतेचा जो आक्रोश आहे तो लक्षात घ्यावा आणि ही कंपनी बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अन्यथा जनतेच्या रोषाला निश्चितपणे सामोरं जावं लागेल. अजूनपर्यंत प्रशासन काय करते? म्हणजे इतके दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे, आंदोलन केले, पण प्रशासनाची नेमकी भूमिका काही, प्रशासन यांच्यापुढे नरमलं आहे. प्रशासनाने दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना तशा पद्धतीचे आदेश असावेत असं वाटतं. याचं कारण एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादं उपोषण, एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादं धरणं आंदोलन जर 77 दिवस होतं तर प्रशासकीय यंत्रणा तिथपर्यंत पोचतच कशी नाही? काही किरकोळ पदाधिकारी म्हणजे एखाद्या कुठंतरी कुठल्या तरी स्थानिक पातळीवरचे म्हणा किंवा अशा काही किरकोळ लोक पोचलेली आहेत, परंतु प्रशासनाने, जिल्ह्याच्या प्रशासनाने ही दखल घेणं फार महत्वाचं आहे आणि ती तातडीने घ्यावी. त्यांना कोणी सूचना केलेल्या आहेत की दखल घेऊ नये याचा सुद्धा शोध घेणं फार आवश्यक आहे. कंपनीची एक पत्रकार परिषद झाली आणि पत्रकारांचं स्वागत करण्यासाठी तिथे पोलीस होते. नेमका ह्या मध्ये पोलिसांचा काय रोल होता, आपल्याला काही कल्पना? पत्रकार परिषदेची जर घ्यायची होती आणि जर धरणं आंदोलन जर कंपनीच्या गेट समोर होतं तर तिथपासून 100 किलोमीटर अंतरावर रत्नागिरीला पत्रकार परिषद घेण्याचा प्रयोजन काय होतं हे काय शोधच घ्यावा लागेल. आणि त्यामध्ये पत्रकारांनी माणसं जेवढी नव्हती त्याच्यात 5 पट पोलीस होते. याचा अर्थ मग ते पत्रकार परिषद घेणारे कोणाला घाबरत होते? कुठल्याही परिस्थितीत ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेर आणि झाकून ठेवण्याचा प्रकार असल्यामुळे, म्हणजे प्रदूषण मंडळाला हे दिसत नाही का? पिपास सारखं उत्पादन आणि त्याचे परिणाम, जनतेच्या जीवनावर होणारे परिणाम हे प्रदूषण मंडळ काय करत आहे हा पण महत्वाचा प्रश्न आहे.
प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने या पिपास संदर्भातलं एक कमिटी नेमून काय त्याच्यातनं उत्पादन केलं जातंय, जनता काय म्हणते, पब्लिकचा काय रोष आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि पत्रकार परिषदच जर घ्यायची असेल तर जे आंदोलनकर्ते आहेत, जे कंपनीचे अधिकारी आहेत आणि पत्रकार परिषद घेणारी आणि कंपनीच्या गेटवर पत्रकार परिषद घ्यावे, आमने सामने काय आहे ते होऊन जाईल.